नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पारंपरिक पद्धतीने आंबाडीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने दाखविलेली आहे आणि खूपच छान बनते ही चविष्ट अशी आणि खायला एकदम रुचकर। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे हे आंबाडीचे पानं असे तोडून घेतलेले आहे आणि धुवून घेतलेले आहे आणि चाळणीत ठेवले। थोडा वेळ पाणी गळू दिलं। बघा मी न कढईत पाणी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये न ही आंबाडी उकडून घेतलेली आहे। उकडल्यानंतर ती चाळणीत काढून घ्यायची आहे। तर मी न कढईत टाकण्याचा व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे। तर बघा आता मी चाळणीत काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला वाटण तयार करायचं आहे। मी इथे आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबिरी आणि मी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे आणि हा लसूण थोडा जास्त वापरायचा। लसूण घेतलेला आहे मी जास्तच आहे थोडा आणि जिरं घेतलेलं आहे 1 चम्मच। लसूण थोडा जास्त वापरला की नाही ते भाजीची चव एकदम खूप छान बनते। आता मी न जिरं टाकून घेतलेलं आहे 1 चम्मच। आलं टाकायचं आहे, कोथिंबिरी लसूण वगैरे टाकून घ्यायचं आहे आणि मिरच्या पण टाकून आपल्याला हे मिश्रण ओबडधोबड वाटायचं आहे। मी मिरच्याने या पद्धतीने तोडून टाकत असते, त्यामुळे काय होतं की मिश्रण छान असं वाटल्या जातं। ओबडधोबडच वाटायचं आहे पण वाटताना म्हणजे छान असं जाड राहत नाही, खूप सारखं वाटल्या जातं। बघा या पद्धतीने मी मस्त असं वाटून घेतलेलं आहे ओबडधोबड असं। आता हे काढून घेते एका भांड्यामध्ये, वाटीमध्ये काढून घेते मी। त्यानंतर आता मी 1 वाटीनं ज्वारी 5 मिनिटं अगोदर भिजत घातलेली होती, धुवून घेतली त्यानंतर मी भिजत घातलेली आहे। या पद्धतीने आता आपल्याला ह्या ज्वारीच्या कण्या बनवायच्या आहे। तर मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे आपल्याला ज्वारी टाकून घ्यायची आहे आणि पाणी न घालता आपल्याला ही रवाळ अशी रव्यासारखी वाटून घ्यायची आहे, पाणी घालायचं नाही। बघा या पद्धतीने तशीच वाटून घेतलेली आहे मी। बघा असं छान वाटल्या जाते ती आणि काही पाखडायची गरज पडत नाही, काही नाही। बघा छान रव्यासारखी वाटल्या जाते। पूर्वी पाट्यावर वाटायचे आणि ही आंबाडीची भाजी पण पाट्यावर वाटत होते, माझी आई वगैरे वाटायची। आता हे आता कण्या आपल्याला ह्या छान भिजवून घ्यायचे आहे। म्हणजे काय होतं आपण मिश्रण मध्ये हेच जेव्हा कण्या सोडतो की नाही तर गुठ्या बनत नाही, या पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे। नंतर रवाळ वाटल्यानंतर भिजवायचं आहे। सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात पाणी घालायचं नाही, म्हणजे छान असं वाटल्या जातं। आता मी बाजूला ठेवून देते। त्यानंतर ही बघा आंबाडीची भाजी मी काढून घेतलेली आहे कटोऱ्यामध्ये। आता आता आपल्याला सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी टाकून घ्यायची। सुरुवातीला मी पाणी न घालता वाटली, त्यानंतर 2-3 चमचे पाणी घालून घेतलं मग वाटली। बघा छान अशी वाटल्या जाते ही। सुरुवातीला पाणी नाही टाकलं मी, नंतर टाकलं। आता गॅसवर कढई ठेवली आणि 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। आता जिरं टाकलेलं आहे 1 चम्मच आणि मोहरी अर्धा चम्मच। जिरं मोहरी छान तडतडली पाहिजे। त्यानंतर आता आपण हे वाटण तयार केलेलं होतं की नाही हे टाकायचं। तर हे तेलामध्ये इतकं छान परतवायचं, व्यवस्थित शिजवायचं, कच्चं राहिलं नाही पाहिजे। यावरच आपल्या भाजीची चवी अवलंबून असते आणि अशी मस्त भन्नाट चवीची भाजी तयार होते। बघा या पद्धतीने आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। मी थोडी चिमूटभर हिंगही टाकलेली आहे आणि आता मी इथे मसाले घेतलेले आहे। अर्धा चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद पावडर घेतलेला आहे, अर्धा चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच जिरे पावडर घेतलेला आहे। लक्षात ठेवायचं आहे आपण आधी मिरच्या पण वापरल्या आहे न, त्यामुळे मी थोडं तिखट टाकलेलं आहे अर्धा चम्मच आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर हे मिश्रण आपल्याला
तेल सुटेपर्यंत, असं तेल सुटलं तेव्हापर्यंत शिजवायचं आहे. घाई करायची नाही. म्हणजे हे कच्चं राहिलं तर भाजी अजिबात चांगली लागत नाही चवीला. तर बघा, त्यानंतर मी आता हे आंबाडीचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि थोडं मी मिक्सरच्या भांड्यातही पाणी टाकून घेईल आणि धुवून टाकायचं ते भांडंही. तर सुरुवातीला मसाल्यामध्ये ना असं छान ही आंबाडीची भाजी मी मिक्स करून घेतलेली आहे. बघा, या पद्धतीने मिक्स करायची. त्यानंतर मी गरमच पाणी थोडं ना बाजूला केलेलं आहे, करून ठेवलेलं आहे, ते टाकलेलं आहे त्या भांड्यामध्ये आणि तेच वापरलेलं आहे. म्हणजे काय होतं, गरम पाणी वापरल्याने भाजीच्या चवीमध्ये फरक पडत नाही आणि त्याची शिजण्याची प्रोसेसही थांबत नाही. बघा, या पद्धतीने आता छान अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला हे कण्यांचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ना ते टाकायचं आहे. चांगली गदगद उकळी आली त्यानंतरच आपण हे कण्यांचं मिश्रण टाकायचं आहे. आता यावेळेला आपण कोरडं टाकलं असतं की नाही कण्या, तर त्या गुठळ्या बनतात आणि मग त्या फोडायला आपल्याला त्रास होतो. तर या पद्धतीनेच भिजवून टाकलं तर अगदी गुठळ्या बनत नाही, सोपं जातं. बघा, या पद्धतीने मी आता हे शिजवून घेतलेलं आहे व्यवस्थित, म्हणजे मिक्स करून. आणि बाजूला मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. तुम्हाला किती पातळ म्हणजे पाहिजे त्यानुसार आपण यातनं पाणी टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार आणि शिजवून घ्यायची आहे. याला शिजवताना खूप काळजी घ्यायची, नाही तर अंगावर उडतं बरं का. हे झाकून शिजवायचं आहे. बघा, मी असं दणदणीत छान असं शिजवून घेतलेलं आहे. या कण्या शिजल्या पाहिजे आपल्या यातल्या, तर मी झाकून शिजवलेलं आहे. बघा, मस्त आपली अशी आंबाडीची भाजी तयार झालेली आहे. बघा, मी सर्व केलेली आहे. आता अशी मस्त चमचमीत, झणझणीत आणि आंबट अशी मस्त भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा.